नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला. संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर ठाण्याकडे जात असताना हल्ला. राजर्षी शाहूंच्या विचारांशी संभाजीराजेंनी गद्दारी केली. आता त्वेषाने बोलणार. हल्ल्यानंतर आव्हाडांचा इशारा. जितेंद्र आव्हाड यांच्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेनं स्वीकारली. संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानं हल्ला केल्याची संघटनेची कबुली. आव्हाडांचा पळपुटे असा उल्लेख. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर पूर्व द्रुतगती मार्गावर रास्ता रोको. हल्लेखोरांच्या अटकेची मागणी. संभाजीराजेंना छत्रपती म्हणणं सोडून द्या. त्यांच्या रक्तात काय हे तपासण्याची गरज, ज्यामुळे दंगल होऊ शकते असं वक्तव्य करणारा माणूस शाहू महाराजांचा वारसदार असू शकत नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा राग. वक्तव्य पटलं नाही तर निषेध व्यक्त करा, मात्र गाड्यांवर हल्ले करणं ही कोणती पद्धत? विद्या चव्हाणांच्या हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया. तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था फडणवीसांच्या काळात बिघडली, त्यांनी राजीनामा द्यावा. नाना पटोले यांची मागणी. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार. दिल्ली क्राईम ब्रांच पूजा खेडकरला अटक करण्याची शक्यता. मनोज जरांगे उद्या पुण्याच्या कोर्टामध्ये हजर राहणार. जरांगे यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट. घरात बसणाऱ्यांनी मैदानामध्ये उतरायची भाषा करू नका. आव्हान देण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार.